हे म्हणजे आता एकेकाळी तुम्ही मातोश्रीवर जायचे, तुम्ही शिवसेनेतच होते. मला हा थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की दरवेळेस लोक असं बोलतात की दोन पवार एकत्र होतील, ती राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी एकत्र होऊ शकते. कधी शिंदेसाहेब असं होऊ शकतं की या दोन शिवसेनेची युती होऊ शकते? आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची आहे. हां. आज बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांची विचारधारा, त्यांची वैचारिक भूमिका ही घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्ही का हा निर्णय घेतला? आम्ही त्यांना सांगितलं, तो आपण वापस शिवसेना भाजप गठबंधन युती करू, कारण शेवटी आपण शिवसेना BJP म्हणून लढलो आणि सरकार कुणाबरोबर बनवलं? काँग्रेसबरोबर. बाळासाहेबांना ते नको होतं. कधी बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच काँग्रेसला जवळ घेतलं, सरकार बनवलं आणि ते सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन चाललं. शिवसेना खड्ड्यात घालायला केलं. धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. म्हणून आम्ही गेलो. आमची विचारधारा जी आहे बाळासाहेबांची आणि विकासाची आहे. आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. हे तुमचे दरवाजे उघडे आहेत का? कशासाठी? आमचा मार्ग आम्ही जो 2022ला या राज्याच्या हिताचा, राज्यातल्या जनतेच्या हिताचा, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि रिझल्ट दिले आहेत. असं कधी होईल का की एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेले, की कधीच होणार नाही? नाही, जर तरला काय अर्थ आहे? आजच्या वर्तमानमध्ये आम्ही जे काम करतोय, मला अभिमान आहे 2 वर्षामध्ये आम्ही एवढं काम केलं. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना केल्याचा अभिमान आहे, समाधान आहे. लोकांचा खुशी त्याची आमची खुशी, लोकांचं समाधान त्याच्यात आमचं समाधान, मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ठीक आहे. मी आता थोडं तुमच्या महायुतीवर येतो. आता गेले काही दिवस म्हणजे तुम्हालाही हे दिसत असेल की अजितदादा जो आहे त्यांचा सूर तुमच्या महायुतीत काही BJP बरोबर काही जुळताना दिसत नाही. म्हणजे त्यांच्यावर असा डाऊट का येतो की ते निकालानंतर जाऊ शकतात? असं का विचार करायचा? शेवटी प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी वेगवेगळी असते. शिवसेना भाजपची आयडिओलॉजी एकच आहे 25-30 वर्षापासून. विचारधारा एक आहे, त्यांची विचारधारा वेगळी. आता ते आमच्या युतीमध्ये आहेत. त्यांनी मोदीजींवर विश्वास ठेवला, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, ते मोदींच्या सभेला विकासावर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला, सभेला आले आणि ते आले, आमच्या राज्याचं डेव्हलपमेंट बघून आले सोबत. त्यामुळे हे, आणि देवेंद्रजींनी त्यांच्याबद्दल सांगितलं की आमची एक शिवसेना भाजपची एक वैचारिक युती आहे, एक इमोशनल त्याच्यामध्ये टच आहे. आता सगळ्यात पक्षाला तुम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे. आता त्यांच्यावर युती झाली, आमची पॉलिटिकल अलायन्स आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. असं विचार का करायचा? आम्ही विचार करत नाही निगेटिव्ह, आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो. प्रचार तर एक पाहिजे ना. आता ते बटेंगे तो कटेंगेचा विरोध करतात, हा तर एक विचारधारेचा क्लॅश आहे ना. नाही, त्यांनी जे म्हटलं आहे, मी जे म्हणतो बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे, याचा अर्थ वेगळं का काढतात लोक? आज सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक होऊन, जसं लोकसभेला जिथे महाविकास आघाडीने सगळ्यांना एकत्र घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं, जातीपाती धर्म आणला त्याच्यामध्ये, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिमांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं. आता प्रधानमंत्री म्हणाले एक आहे तो सेफ आहे. त्याच्यामध्ये एकाही कुठल्या धर्माचा उल्लेख आहे, जातीचा उल्लेख आहे? एकत्र येऊन या लोकशाहीमध्ये लोकशाहीला प्रगल्भ करणं म्हणजे मतांची टक्केवारी वाढवणं. याच्यात काय चूक आहे? काय त्याच्यामध्ये लोकांना अडथळा वाटतो? विचारधारा जुळली नाही तरी महायुती एकत्र राहणार. महायुती एकत्र राहणार, महायुती एकत्र राहते. आम्ही आता एकत्रच निवडणुका लढवतोय. सरकार येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आणणं हेच आमचा फोकस आहे.